दिल्लीमध्ये काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं मतदारांना चर्चा झाली। दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले। राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले। फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरले। अंबादास दानवेंची ट्विट करत टीका। अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची। दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर। चुकीची माहिती का दिली याची चौकशी सुरू। दोषींवर कारवाई करणार सीएमओची माहिती। दानवेंचे नेते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? अंबादास दानवेंच्या आरोपांवरती राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। तर उद्धव ठाकरेंना आज अधिवेशन असल्याची आठवण झाली। विखेंचा निशाणा। उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनात सहभागी। आज आणि उद्या अधिवेशनाला उपस्थित राहणार। कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही। राज ठाकरेंसह ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर। तर सहकार्य करा, सुनावणी 1 महिन्यात संपेल। न्यायाधीशांचं निरीक्षण। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधक आक्रमक। विधानसभेत घोषणाबाजी। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अध्यक्षांनी दुपारी 3 वाजता बैठक बोलावली। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती राजकारण नको, मार्ग काढू, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये भाजप सेना एकत्र लढणार, सूत्रांची माहिती। तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार। नवी मुंबईबाबत अद्याप निर्णय नाही, सूत्रांची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। दिल्लीमध्ये रात्री उशिरा शहांसोबत संघटनात्मक चर्चा। फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश शहांकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी भाजपसोबत युती करण्याचे शिंदेंचे आदेश। शिंदेंसोबत स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल। शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे। शेतकरी देशाचा कणा, तो कणा मोडला तर देश उभाच राहू शकणार नाही। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शेतकरी जगला पाहिजे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू, मुनगंटीवारांचं वक्तव्य। शेतकऱ्यांना अजून मदत पोहोचलेली नाही। पॅकेजची केवळ घोषणा, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही। सतेज पाटलांकडून प्रश्न उपस्थित। सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज फसवं। केंद्र सरकारकडे प्रस्ताव कधी पाठवला त्याची तारीख जाहीर करा। भास्कर जाधव यांचा सरकारला सवाल। तर शेतकऱ्यांना मदत कशी देणार ते सांगा, भास्कर जाधव संतापले। निव्वळ पॅकेज शब्दाच्या नावाखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम सरकारनं करू नये, रोहित पाटलांची टीका। 21,000 पर्यंतचे जीआर शेतकऱ्यांपर्यंत निर्गमित। माहिती हवी असल्यास मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी, शंभूराज देसाईंचा रोहित पाटलांना सल्ला। मोहोळ पंढरपूर पालखी मार्गाच्या कामात घोटाळा। ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। तर कोटींची उधळण करणाऱ्या जाहिरातींसाठी पैसे कुठून येतात? अंधारेंची महायुतीच्या नेत्यांवर टीका। लाडक्या बहिणींमुळे हवा तसा निधी मिळालेला नाही, संजय गायकवाडांचं वक्तव्य। तर उशीर होतोय पण सर्वांना निधी मिळतोय, मनीषा कायंदेंचं प्रत्युत्तर। कोकणातला हापूस आंबा 2018ला जीआय मानांकन आणि कोकणातल्या हापूस आंब्याचं जीआय मानांकन काढण्याचा डाव। ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधवांची टीका। वलसाडच्या आंब्याला हापूस का शब्द देऊ नका, हापूस हा शब्द देऊ नका अशी भास्कर जाधवांची मागणी। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याचे आदेश देऊनही 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ नाही। 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 5,975 कोटींच्या निधीची गरज। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची कबुली। तळेगाव एमआयडीसीत कंपन्यांच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईवरनं वाद। सुनील शेळकेंच्या सांगण्यावरनं कारवाई झाल्याचा स्थानिकांचा आरोप। कंपन्यांना रितसर नोटीस देऊन कारवाई, अधिकाऱ्यांची माहिती। तर दबावामुळे कंपनी बाहेर जाणार असल्याचा आंदोलक रामदास काकडेंचा आरोप। तानाजी सावंतांचा मुलगा पुणे पालिकेसाठी भाजपमधून निवडणूक लढण्यास इच्छुक। गोपनीय पद्धतीनं गिरिराज सावंतांचा इच्छुक म्हणून अर्ज, सूत्रांची माहिती। जेएसपीएम संस्थेचा एक व्यक्ती अर्ज घेऊन भाजप कार्यालयात आला होता। बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज। विशेष मोका कोर्टाकडून बंडू आंदेकरचा अर्ज मान्य। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर अटकेत आहे। नियमानुसार निवडणूक लढवण्यास कोर्टाची परवानगी। मुंबईतील कांदिवलीत 5 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार। कारवाईच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा कांदिवली पोलीस ठाण्यात ठिय्या।
कांदिवलीतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, भाजपकडनं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन. कांदिवलीत मुलीवरती अत्याचाराची घटना घडली असतानाच भाजपकडनं कार्यक्रम, मनसे नेत्यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजकाच्या कंपनीवरती ईडीचे छापे. सचिन पाकळेंच्या खेड, चिपळूण आणि सावर्डेतील कंपनीवरती छापे. पहाटेपासून ईडीची छापेमारी. छापेमारी संदर्भात मोठी गुप्तता. छापेमारी मागचं नेमकं कारण काय, अद्याप अस्पष्ट. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडनं पहिला हप्ता 3100 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा करणार, कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती. सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांनी तत्काळ दर जाहीर करावेत. जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. 15 कारखान्यांकडनं अद्याप दर जाहीर झालेला नाही. धाराशिव जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला. खरीपातील 504 कापणी प्रयोगापैकी 217 प्रयोगावरती विमा कंपनीचा आक्षेप. धाराशिव जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांनी 130 कोटी 79 लाख रुपये विमा भरला. एकत्र राहिलो पाहिजे ही शिवसैनिक आणि मनसैनिकांची इच्छा. काही जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू. अविनाश जाधवांची माहिती. तर आमची लढाई अफजल खानाच्या फौजेसोबत. अविनाश जाधवांनी सत्ताधाऱ्यांवर टीका. सागरा प्राण तळमळला या अमर काव्याला उद्या 116 वर्ष पूर्ण. या निमित्तानं अंदमान निकोबारमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भव्य पुतळ्याचं डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण होणार. तर केंद्रीय मंत्री अमित शहांची प्रमुख उपस्थिती असणार. जळगाव जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या माघारीच्या दिवशी 7 उमेदवारांची माघार. 3 उमेदवार बिनविरोध. 9 जागांसाठी निवडणूक होणार. आता 9 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात. जालन्यात शेतकरी पुत्रानं नायब तहसीलदारांच्या टेबलवरती नोटा उधळल्या. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. शेतातील रस्ता देण्यासाठी नायब तहसीलदारांनी पैशाची मागणी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. परळीमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तानं गोपीनाथ गडावर तयारी पूर्ण. गोपीनाथ गडावर जयंतीनिमित्तानं भजन कीर्तन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. बीडच्या आष्टीमध्ये विजय गोल्हार यांच्या वतीनं गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्तानं अभिवादनाचे बॅनर. पंकजा मुंडेंच्या समर्थक असलेल्या गोल्हार यांच्या बॅनरवरनं भाजपचे आमदार सुरेश धस यांचे फोटो गायब. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीत घाणीचं साम्राज्य. नदीपात्रात कपड्यांचा आणि कचऱ्याचा ढीग. घाणीमुळे नदीपात्रातील पाण्याला दुर्गंधी. तर अस्वच्छ पाण्यामुळे लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण. सांगलीच्या सलगरेमध्ये श्री सिद्धेश्वर यात्रेचा उत्साह. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ. पालखी सोहळा, गुलाल खोबऱ्याचे उधळण आणि ढोलताशांचा गजर. खेड आणि सावर्डेत ईडीची कारवाई. सचिन पाकळेंच्या कंपन्यांवरती सावर्डेतील घरावरती छापेमारी. ईडीकडनं कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती. बीडच्या माजलगावात तालुक्यामध्ये रेशन दुकानदारांकडे वितरित केलेल्या ज्वारीला बुरशी तर तांदूळ सडलेला. जिल्हा पुरवठा विभागानं दुर्लक्ष करू नये, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. सोलापूरच्या करमाळ्यातील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरण. आरोपीला 10 वर्ष सश्रम कारावासास तसंच 10,000 रुपये दंड. 9 वर्षांनंतर लागला खटल्याचा निकाल. वर्ध्याच्या सेलूमध्ये बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणात 5 जणांना वनकोठडी. वन विभागानं 3 जणांना ताब्यात घेत बिबट्याची कातडी जप्त केली होती. 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं. वर्ध्याच्या सेलूमध्ये बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणात 5 जणांना वनकोठडी. वन विभागानं 3 जणांना ताब्यात घेत बिबट्याची कातडी जप्त केली होती. 6 जणांना ताब्यात घेतलं. रत्नागिरीच्या करजुवेमध्ये कांदळवनाची तोड करून वाळू उपसा. सक्शन पंप लावून वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन. वाळू उत्खनन केलं जाऊ नये यासाठी करजुवे ग्रामपंचायतीचा ठराव. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पुन्हा गोंधळ. 4 जानेवारीला गट ब आणि यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी. 21 डिसेंबरला होणाऱ्या गट ब परीक्षेच्या नियोजनात बदल.